नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। राष्ट्रीय आरोग्य विभाग भरती 2026 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। राष्ट्रीय आरोग्य विभाग भरती 2026 ही भरती निघालेली आहे। पद संख्या आहे 26 जागांसाठी इथे भरती होणार आहे। वेतन तुम्हाला 18,000 प्रति महिना इथे मिळणार आहे आणि अर्ज पद्धती तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचं आहे, परीक्षा न देता मिळेल नोकरी। बघा इथे कुठल्याही प्रकारची परीक्षा नसणार आहे, डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यू द्वारा तुमची इथे निवड प्रक्रिया होणार आहे। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती 2026 ही भरती निघालेली आहे। पदाचे नाव आहे हॉस्पिटल स्टाफ। एकूण 26 जागांसाठी ते भरती होणार आहे। 13 एप्रिल 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। कुठल्याही प्रकारची इथे परीक्षा शुल्क नाहीये। वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। वेतन श्रेणी तुम्हाला 18,000 प्रति महिना मिळणार आहे। नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे, मुंबई महाराष्ट्र। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। मुलाखतीद्वारे तुमची इथे निवड प्रक्रिया केली जाणार आहे। 12th पास उमेदवार इथे अर्ज करू शकतात। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर माहिती PDF नोटिफिकेशन मध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजेच तुम्हाला संपूर्ण जॉब बद्दलची माहिती कळेल। त्यानंतर कशा पद्धतीने फॉर्म अप्लाय करायचा ही सुद्धा माहिती तुम्हाला इथे कळेल, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नवी मुंबई महानगरपालिका एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय व शहरी आरोग्य विभाग या अंतर्गत इथे भरती निघालेली आहे। 15व्या वित्त आयोगांतर्गत शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राकरिता रिक्त असलेल्या पदाची भरती प्रक्रिया खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे होणार आहे। ही निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची प्रतिमहा ठोक मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने करावयाची आहे। त्यासाठी बघा कुठल्या पदासाठी ते भरती होणार आहे, बहुउद्देशीय कर्मचारी पुरुष या पदाकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी इथे अर्ज करायचा आहे। अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे आणि या ॲड्रेसवरती तुम्हाला करायचा। बघा अर्ज आरोग्य विभाग 3रा मजला नमुपमा मुख्यालय प्लॉट नंबर 1 सेक्टर 15A किल्ले गावठाण जवळ CBC बेलापूर नवी मुंबई 400614। तुम्हाला इथे या ॲड्रेसवरती अर्ज हा करायचा आहे। अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। 27/3/2026 ते 13/4/2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर पदाचे नाव काय आहे, तर बहुउद्देशीय कर्मचारी पुरुष MPW मेल यांच्यासाठी इथे भरती होणार आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन इथे काय लागणार आहे, 12वी पास असाल तेही सायन्स मधून तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण किंवा स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रमाचे सर्टिफिकेट असेल तरी तुम्ही इथे अर्ज करू शकता। वयोमर्यादा बघा राखीव प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। मानधन तुम्हाला 18,000 मिळणार आहे। प्रवर्गामधून टोटल 26 जागा आहेत। कुठल्या प्रवर्गामधून किती जागा आहेत ते पाहूया। अजासाठी 1, अजसाठी 2, विजासाठी 1, भज क साठी 1, भज ड साठी 1, इमा व साठी 2, शा सो म प्रा साठी 5, अधुग साठी 5 आणि खुला प्रवर्गासाठी 8 असे टोटल 26 जागांसाठी इथे भरती होणार आहे। 15व्या वित्त आयोगांतर्गत शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राकरिता नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदाकरिता इथे अनुषंगाने इथे भरती होणार आहे। बघा तुम्हाला इथे सूचना दिलेल्या आहेत, त्यानुसारच तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। पूर्व वाचन करून अर्ज हा तुम्हाला काळजीपूर्वक भरायचा आहे। अर्ज हा तुम्ही व्यवस्थित आणि जी डॉक्युमेंट्स लावायला सांगितलेले ती लावली तरच तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे। जर अर्ज स्वीकारला म्हणजे तुमची निवड झाली असं होणार नाहीये। तुमची निवड प्रक्रिया ही अपात्र आणि पात्र तुम्हाला ठरवण्यात येणार आहे। ती लिस्ट तुम्हाला लावण्यात येणार आहे, तर तुम्ही ते पाहू शकता। अर्ज करण्याच्या अनुषंगाने सूचना दिलेल्या आहेत। कंत्राटी स्वरूपाची 6 महिन्याचा कालावधी इथे असणार आहे आणि जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अर्ज विवाहित कालावधीमध्ये भरणे गरजेचं आहे, तुम्हाला इथे दिलेलं आहे।
अर्जात प्रत्येक मुद्द्याची माहिती अचूक भरावयाची आहे। बघा, कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती द्यायची नाहीये। अर्ज हा तुम्हाला काळजीपूर्वक भरणे गरजेचं आहे। तुम्हाला कागदपत्रे काय लावायची, कुठल्या ॲड्रेसवरती पाठवायचं ही संपूर्ण माहिती दिलेली आहे। वयोमर्यादा सुद्धा इथे तुम्हाला सांगितलेलं आहे। अराखीवसाठी 38 आणि राखीवसाठी 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। स्वतःचे संपूर्ण नाव, माध्यमिक शाळा प्रमाणपत्र याच्यामध्ये आहे तशा पद्धतीनेच टाकायचं आहे। त्यानंतर जन्मतारीख सुद्धा त्याच पद्धतीने टाकायचं आहे असं तुम्हाला इथे सांगितलेलं आहे। वय सुद्धा अचूक टाकायचं आहे। रहिवासी डोमासाईल सर्टिफिकेट सुद्धा इथे असणं गरजेचं आहे। जातीची माहिती सुद्धा अचूक देणे गरजेचं आहे। तुमच्याकडे बघा, मागास असाल तर नॉन क्रिमिलियर असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे लावायचं आहे। पत्ता, कायमस्वरूपी पत्ता सुद्धा तुम्हाला अर्जामध्ये टाकायचा आहे। त्यानंतर दूरध्वनी क्रमांक, ईमेल ID, त्या अशा पद्धतीची जी माहिती आहे ती सुद्धा तुम्हाला व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे, कारण ती टाकलं तर तुम्हाला ईमेलद्वारे जो वेळोवेळी माहिती आहे ती पोहोचली जाणार आहे। त्यासाठी तुम्ही व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे, चुकीचा टाकू नका। आणि त्यानंतर पात्र अपात्र यादी या वेबसाईटवरती किंवा या संकेतस्थळावरती जाहीर करण्यात येणार आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर बघा, शैक्षणिक अर्हताची सुद्धा माहिती, तुम्हाला गुणाचे मार्क हे व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे। आणि तुमच्याकडे MA-साठी असेल तर ते सुद्धा टाकायचं आहे किंवा जोडायचं आहे। लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र सुद्धा जोडणे गरजेचं आहे। त्यानंतर तुमच्या स्वतःच्या फोटो जोडायचे आहेत। आणि इथे तुमची जी निवड प्रक्रिया ही गुणांकन पद्धतीने होणार आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। बघा, तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स इथे जोडायचे आहेत। वयाचा पुरावा, 10वी गुणपत्रिका, शैक्षणिक अर्हतेबाबतचे गुणपत्रिका इथे जोडायचे आहेत। निमशासकीय, शासकीय कर्मचारी किंवा अनुभव असेल तर ती सुद्धा डॉक्युमेंट्स इथे जोडायचे आहेत। राखीव वर्गातील उमेदवारांना जात प्रमाणपत्र, आदिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, आधार कार्ड, पॅन कार्ड सुद्धा तुम्हाला इथे जोडायचं आहे। त्यानंतर सध्याचा फोटो, लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र आणि फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचं हमीपत्र हे सुद्धा ही डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लावायचे। त्यानंतर तुम्हाला अर्जाचा नमुना दिलेला आहे, तो कशा पद्धतीने भरायचा बघा। तुम्ही इथे कुठल्या पदासाठी अर्ज करताय इथे तुमचा फोटो लावायचा आहे। त्यानंतर तुमचे इथे संपूर्ण नाव, पत्रव्यवहाराचा संपूर्ण ॲड्रेस, मोबाईल क्रमांक टाकायचे आहेत। अल्टरनेट असेल तर तो सुद्धा टाकू शकता। जन्मतारीख, या दिवशी तुमचं किती वय आहे, महिने, दिवस आणि दिवसामध्ये तुम्हाला इथे टाकायचं आहे। नॅशनॅलिटी, उमेदवार विवाहित आहेत, अविवाहित आहेत ते सुद्धा इथे टाकायचं आहे। अर्जदार महाराष्ट्राचा आदिवासी आहे का, होय नाही, जातीचे प्रमाणपत्र आहे का ते टाकायचं आहे। जातीचे प्रवर्ग, ईमेल ID तो सुद्धा तुम्हाला इथे टाकायचा आहे। आणि त्यानंतर तुम्ही कुठल्या प्रवर्गामधून फॉर्म भरताय ती सुद्धा माहिती इथे देणे गरजेचं आहे। त्यानंतर शैक्षणिक अर्हता तुम्हाला इथे टाकायचा आहे। अनुभव, बघा, अनुभव कुठल्या संस्थेमधून, संस्थेचे प्रकार आणि कधीपासून कधीपर्यंत घेतलाय ते सुद्धा टाकणे गरजेचं आहे। तुम्हाला कुठली लँग्वेज येते, मराठी येते, हिंदी येते, इंग्रजी येते, बोलणे, लेखन म्हणजे तुम्हाला काय येतं ते टिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा म्हणजे तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल नसेल, शिस्तीभंगाची कारवाई चालू असेल किंवा नाही हे सुद्धा इथे तुम्हाला खरं टाकायचं आहे ना। त्यानंतर तुम्ही कुठले कुठले डॉक्युमेंट जोडलाय त्यानुसार तुम्ही इथे माहिती लिहिणं गरजेचं आहे। तुम्ही ही माहिती वाचून घेऊ शकता आणि इथे ठिकाण, दिनांक आणि अर्जदाराची स्वाक्षरी तुम्हाला इथे टाकायचं आहे। त्यानंतर जो प्रतिज्ञापत्र आहे ते तुम्हाला जोडायचं आहे। तो प्रतिज्ञापत्राचा नमुना सुद्धा इथं आहे, तर तो हा डाउनलोड करा आणि त्यामध्ये संपूर्ण सविस्तर माहिती भरा आणि तो सुद्धा जोडू शकता। आणि त्यानंतर फौजदारी गुन्हा दाखल नसलेला जो हमीपत्र आहे तो सुद्धा इथे दिलेले, ही प्रिंट काढा, त्यानंतर त्यामध्ये संपूर्ण माहिती भरा आणि हा सुद्धा फॉर्म सोबत जोडायचा आहे। अशा प्रकारचे संपूर्ण डॉक्युमेंट्स आणि हा अर्जाचा नमुना तुम्हाला भरायचा आहे आणि व्यवस्थित तुम्ही न चुकता फॉर्म भरून तुम्ही अर्ज करू शकता। दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे। अशा प्रकारची ही जॉब बद्दलची संपूर्ण माहिती होती। आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा माहिती समजली असेल तर कमेंट करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।